नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सोयाबीनवर येणाऱ्या 4 मुख्य समस्या आणि त्याचं निराकरण कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्याविषयी मी बोलणार आहे। तर सुरुवातीला आपण जे समस्या आहेत सोयाबीनमध्ये 4 मुख्य समस्या आहेत आणि ते 100% आपल्या पिकामध्ये येतात। तर त्यातली पहिली समस्या म्हणजे जे आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणतो म्हणजेच खोडकिडी। हे सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते। साधारण 10 ते 15 दिवसाच्या दरम्यानमध्ये आपल्याला सोयाबीन पिकामध्ये खोडकिडीचा अटॅक येऊ नये म्हणून आपण सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपण फवारणी घेत असतो। तर दुसरी समस्या म्हणजे साधारण 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान येणारी समस्या म्हणजे रिंग कटरचा अटॅक। तर रिंग कटरच्या अटॅकसाठी आपण दुसरी फवारणी जी आहे हे आपण अलिका किंवा परफेक्ट सुपर याची आपण घेत असतो। आणि तिसरी समस्या म्हणजे साधारण 45 दिवसापासून तर साधारण काढणीपर्यंत तर ती समस्या म्हणजे येलो मोजॅकची समस्या। तर येलो मोजॅकची समस्या जी आहे साधारण पांढऱ्या माशीपासून येलो मोजॅकचे प्रमाण अधिक प्रमाणामध्ये होत राहते। त्याच्यामुळे याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये शेवटच्या स्टेजमध्ये तरी आपल्याला पांढऱ्या माशीचा नियंत्रण करणं आवश्यक आहे आणि जे येलो मोजॅकचे झाडं असतात ते त्याचं कंट्रोल करण्यात आला आवश्यक असते। आणि शेवटचं म्हणजे साधारण 60 दिवसाच्या पुढे जी येणारी समस्या म्हणजे आकस्मिक मर आणि शेवटीला शेंगा करपणे ही जी समस्या आहे या अवस्थेमध्ये आपल्याला साधारण 0050 चा स्प्रे, त्याचबरोबर एखादं स्टँडर्ड आपल्याला बुरशीनाशक जसं की प्रॅक्झर वगैरे याचं जर फवारणी आपण घेतली तर हे जे आहे आकस्मिक मर म्हणा किंवा शेंगा करपणे, शेंगा गळणे ही जी समस्या आहे याच्यापासून आपल्याला त्याचं निराकरण करता येईल। ही मुख्य समस्या 4 समस्या आहेत। याला आपण स्टेप बाय स्टेप याला सामना करावा लागेल। आता जे आपण ज्या समस्येमधून आपण बाहेर पडलो ते म्हणजे आपण साधारण आता प्रत्येक जणाचे पीक जे आहे साधारण 15 ते 25 दिवसापर्यंत असेल। तर पहिली फवारणी ज्यांची झाली असेल बऱ्याच जणांची, आता दुसरी समस्या आता येणारच आहे ती म्हणजे रिंग कटरचा अटॅक। तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे प्रोफेक्ट सुपर आणि किंवा अलिका या दोनपैकी एक कीटकनाशक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे।